कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्दैव विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयैक पवाद विद्यै कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्तु कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्तु श्री गोपाल कृष्ण भगवान की हे गोविंद हे गोपाल हे दया निधान क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण श्री कृष्ण मंदिर यावली शहीद तथा नरसिंहपूर प्रतिवर्षाप्रमाणे होत असलेला ज्ञानयज्ञ सप्ताह आणि या सप्ताहामध्ये जेव्हापासून इथे कृष्ण मंदिर झालेलं आहे, या कृष्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये गीता ज्ञान यज्ञ सुरू आहे. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला निरूपण करतात. ते ब्रह्मविद्या शास्त्र आपण श्रवण करत आहात. गेल्या 3 ते 4 वर्षापासून ते सुरू आहे. यावली शहीद तसं धार्मिक गाव. या गावामध्ये तुकडोजी बाबांचा वारसा, चक्रधर प्रभूंचा आशीर्वाद, श्री प्रभू बाबांचं सानिध्य, अनेक दुवे या गावाला लाभलेले आहेत. ज्या मातेनं आपल्या पुत्राला जन्म देऊन देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी बळ दिलेलं असे या गावचे पुत्र. आणि त्या गावामध्ये समरांगणी निरूपण केलेली श्रीमद भगवद्गीता, तिचं चिंतन आपण श्रवण करत आहात. मला वाटते मागच्या वर्षी 17 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि 18वा अध्याय सुरुवात करायचं असं काहीतरी चाललं होतं. तसं पाहता एक श्लोक एकदा निरूपण केला की 2 तास निघून जातात, तर आपल्याला ऐकताच येणार नाही. म्हणून मी जास्तीत जास्त तुम्हाला श्लोक सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या 3 वर्षामध्ये निरूपण कथा आवर्ती घेऊन श्लोकावरती जास्त भर दिलेला आहे. कारण श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या गीता ग्रंथाने जगाला वेड लावलेला आहे, तुम्हाला कल्पना असेल की भारतामध्ये भारताची राज्यघटना असलेलं जे पुस्तक आहे, ज्याला म्हणतात संविधान, हे का भारतीय संविधान, भारतातल्या मानसपुत्रासाठी ते पवित्र आहे, ठीक आहे. परंतु कोर्टामध्ये गेल्यानंतर हात मात्र गीतेवरती ठेवायला सांगतात आणि शपथ दिल्या जाते, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. गीतेवर गीता ग्रंथाकडे दुर्लक्ष करतो. का तर बा सोपं नाही आहे, संस्कृत मध्ये आहे, कठीण आहे, वगैरे वगैरे वगैरे. कठीणात कठीण गोष्टी आपल्याला कळतात. तुम्हाला सांगतो, गीतेची संस्कृत भाषा फार सोपी आहे. वेदांची संस्कृत भाषा कठीण आहे, उपनिषदांची कठीण आहे, पण गीतेची सोपी आहे. पण आपलं दुर्लक्ष आहे, आपण समजून घेत नाही.
त्या काळातली ती बोली भाषा आहे. बरं समजून कुणाला सांगायचं? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा महाराष्ट्रभर फिरलेले आहेत तेव्हा महाराष्ट्रभर भगवंताचं मौन आहे. सालबर्डीलाच आपल्याला मौन दिसतं फक्त, एरवीही भगवंत मौनच आहेत. बोलायचं कुणाच, कुणासोबत संवाद साधायचा? ज्याला जगण्याचा परिपाठच माहित नाही, ज्याला मनुष्य देह कशासाठी मिळाला हेच कळत नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचा काळ जातो, त्याला अध्यात्म म्हणजे काय काय समजून सांगायचं? आपल्या कुटुंबाचा निर्वाह करता करता दिवस कधी मावळतो आणि अंधार पडला म्हणून आता नाईलाज आहे म्हणून हातातलं काम बाजूला ठेवून तो शेतकरी किंवा शेतमजूर किंवा इतर काम करणारी जी कष्टकरी मंडळी आहे ती बाजूला ठेवतात ते वस्तू आणि झोपतात नाईलाजानं. सकाळी दिवस उगण्याच्या आतमध्ये सूर्य उगवायची वाट पाहतात. का तर आम्हाला काम करायचं आहे. काय करणार? नाही काम केलं तर पोट कसं भरेल? पोटाची चिंता आहे. या पोटाच्या चिंतेमध्ये आत्म्याचं काय होईल याची कल्पना नाहीये आपल्याला. हे ज्ञान समजून सांगायचं तरी कसं? आणि भगवंत मौन आहेत, काहीच बोलत नाही. उकिरड्यामध्ये चक्रधर भगवंतांनी पहुड केला. लोक म्हणाले उकिरडा व्याला, हिचं उद्यापन करा. पंगत घातली, उद्यापन केलं, उखंडा साफ केला, जागा सारून टाकली, गावात वर्गणी झाली. सगळे लोक जेवण केले. भगवंतही आले आणि तिथे मांडी घालून जेवण केलं. भगवंत कुणाला सांगू रे बाबा मी? हे अज्ञान आहे. एकही बुद्धिमान दिसत नव्हता. उकिरड्याला मुलगा होत नाही हे कुणाला समजून सांगू? भगवंत भिरभिरी पाहत होते सर्वांकडे, समाजाकडे. दिसत नव्हता शहाणा माणूस. काय करणार? नाईलाज आहे. जोपर्यंत आपल्याला जिज्ञासा निर्माण होत नाही, जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत पोट सोडून आपण बाकीचा विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान संपादन होत नाही. जगायचं कसं हेच आपल्याला समजत नाहीये. उत्तम रीतीने कसं जगावं हेच आपल्याला कळत नाही. तेच समजून सांगावं लागतं. बाबा रे, मद्यप्राशन करू नको, मांस भक्षण करू नको, समजून सांगावं लागतं. अख्खं आयुष्य तुकडोजी बाबांनी यासाठी घातलं. अख्खं आयुष्य. अरे भल्या माणसा, उठ, तुझ्यावर किती संकट आले तरुणा, का झोपलास रे बाबा असा? अरे तुझ्यामध्ये रक्त आहे की पाणी आहे? देशावर संकट आहेत आणि तू कुशाल झोपलास. जन्म तेरा बाकी बीत गयो रे तूने, कबहू न कृष्ण कहो. जन्म तेरा बाकी बीत गयो रे तूने, कबहू न कृष्ण कहो. जन्म तेरा बाकी बीत गयो रे तूने, कबहू न कृष्ण कहो. जन्म तेरा बाकी बीत गयो रे तूने, कबहू
पाँच बरसा का भोला भाला अब तो 20 भयो, मगर 25 माया कारण देश विदेश गयो, तूने कब हो न कृष्ण कहे, जन्म तेरा बातो ही बीत गयो. माणसं थोडी शहाणी व्हायला लागली, मेंदू वाढायला लागला, पण तरीही या मेंदूचं यांनी भरीत करून टाकलं. शरीर संपत्ती भगवंतानी भगवत प्राप्तीसाठी दिलेली आहे, हे याला कळत नाहीये. अर्जुन शहाण आहे तसं पाहिलं तर, आपल्या दृष्टिकोनातून तो खूप शहाण आहे. कारण अर्जुन ज्या गप्पा मारतो ना, त्या गप्पा आपल्याला मारता येत नाहीत. अर्जुन म्हणतो देवा हे नको, हे लढाई वगैरे काय बरं, भावाभावाचं भांडण नको बाबा, यापेक्षा मी वल्कल नेसून जंगलात जाईल, वनात जाईल, भिक्षा मागून खाईल, पण हे नको. भगवंताला माहित नाही असं वाटतं का त्याला, किंवा आपल्याला असं वाटतं का? भगवंत म्हणतात अरे वेड्या, तू हा फक्त बोलणार आहेस, तुझ्या आतमधलं जे रक्त आहे ना, हे क्षत्रियाचं रक्त आहे, सळसळणार आहे. आत्ता तू म्हणतोस, आत्तापर्यंत तुझ्या स्वजनावर सोडून ज्यावेळेस तुला वार करायचा होता त्यावेळेस तू खुशाल वार केलास, युद्ध केलंस. आता मात्र हे तुझे नातेसंबंधी आहेत म्हणून म्हणतोस यांना कसं मारू. नाही, प्रश्न आहे त्याचा. स्वजनम ही कथम हत्वा, हे भगवंता माझ्या स्वजनाला मी मारून कथम हत्वा, सुखी न श्याम माधव, हे माधवा मी कसा सुखी होईन रे बाबा, सांग बर. भगवंत म्हणतात वा रे भले, दुसऱ्यावर वार करायचं त्यावेळेस चालतं. नियम सर्वांसाठी असतो. बघा भगवंत मामा चुकला, मामाला दंड दिला. तुम्ही म्हणसान त्याचं काय एवढं विशेष, मामा भाषाचं जमतच नसतं म्हणून दिला, हे का? मामा कुठं जवळच आहे, परक आहे, बरं ठीक आहे. 56 कोटी यादव, त्यांचं काय केलं शेवटी? मद्यपान नका करागा ज्यावेळेस म्हणतात भगवंत, आणि ते मद्यपान करायला लागतात, त्यावेळेस भगवंत म्हणतात अरे नका रे, असं नका करू. ऐकत नाहीत. बलराम दादाच्या माध्यमातून त्यांना संपून टाकतात. दादा समजून सांगा, माहिती दादा समजून सांगणार नाही, दादाचं डोकं आऊट आहे माहिती, पण तरी पाठवतात त्यांना. बलराम दादा म्हणतात हे पोरो अरे दारू पिऊ नका रे. ते म्हणे ते खेडगं गेलं आणि हे बुडगं आलं म्हणे. आता मला बुडगं म्हणतो, माझ्यासोबत तुम्ही लढणार आहे का? खांद्यावरचा नांगर काढते, ओढते धरून सगळे मुसळान ठेसून टाकते. काय करायची म्हणले असले आवलं, विचार करा. दुसऱ्याचा तर भाग सोडून द्या, स्वतःचे संपवले. नियम सर्वांसाठी सारखा. आपली गंमत आहे, आपलं असलं की आपण सगळं झाकून ठेवतो. नाही, मन आहे मराठीमध्ये, आमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे की माहित नाही. आपलं पहाव, आपलं ठेवावं म्हणते झाकून, आणि दुसऱ्याचं पहाव वाकून, आहे का नाही? आणि दुसऱ्याचं उघडं करतो आपण, त्याचं असं झालं, त्याचं असं झालं, त्याचं असं झालं. आणि आपलं आपण दाखवत नाही.
एखाद्याकडे बोर्ड दाखवताना आपण असं एक बोर्ड दाखवतो तेव्हा बाकीचे बोर्ड जे आहेत ते आपल्याकडे असे आलेले असतात. तो एकपट दोषी जर असेल तर तू चौपट दोषी आहे त्याच्यापेक्षा. नियम सगळ्यांसाठी सारखे. भगवंत ज्यावेळेस अर्जुनाला निरूपण करतात, एक 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 प्रकरण झालेलं आहे, संपलेलं आहे. कशा प्रकारे आहार कसा नियंत्रित करायचा, माणसाची प्रकृती कशी आहे, मनुष्य कशा प्रकारचे आहेत, सगळं सगळं भगवंत सांगतात. पुरुषोत्तम योग सांगितला, उत्तम पुरुष कसं बनता येतं. पुरुष आणि पुरुषोत्तम 15वा अध्याय तुम्ही म्हणत असाल, बऱ्याच लोकांना पाठ आहे. फार सुंदर वर्णन आहे त्या 15व्या अध्यायाचं. उत्तम पुरुषाचे लक्षण आहेत ते. तो उत्तम पुरुष कसा असतो याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. पुढे दैवासुर संपद विभाग आहे. दैव संपत्ती आणि आसुरी संपत्ती भगवंत समजून सांगतात की दैवी संपदा कशी आहे आणि आसुरी संपत्ती कशी आहे. आसुरी संपत्ती माणसाला विनाशाकडे कशी नेते आणि दैवी संपत्ती माणसाला भगवंताकडे कशी नेते याचं वर्णन आलेलं आहे. ते आपण ऐकलेलं आहे. फार सुंदर वाणी कशी असायला पाहिजे माणसाची याचं वर्णनही भगवंत करतायत. आणि ते वर्णन करत असताना भगवंत अनुद्वेगकरम वाक्य सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायभ्यसनम चैव वाङ्मयम तपौच्यते. त्याला वाङ्मयीन तप म्हटलेलं आहे. वाङ्मयीन तपाचं वर्णन भगवंत करतात. असं वर्णन करत करत भगवंत शेवटच्या अध्यायापर्यंत जेव्हा येतात, या शेवटच्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंत संन्यास योग सांगतात. इथल्या इथं तुला संन्यासी होता आलं पाहिजे. संन्यास म्हणजे कुठली प्रक्रिया नाही आहे. आंबा पिकला म्हणजे त्याच्यामध्ये रसास्वाद आपोआप निर्माण होतो. तसा संन्यास आहे. मनुष्य अनुभवाने पिकला, मनुष्य कर्तृत्वाने कर्माने पिकला की तो संन्यास मार्गाकडे आपोआप झुकला जातो. आणि संन्यास त्याच्यामध्ये निर्माण होतो आतमधून. आंब्याचा कलर बाहेर पडतो, बाहेरून आतमध्ये येतो का आतून बाहेर येतो? आतून पकत जातो. असंच आपलं झालं पाहिजे असं भगवंत शिकवतात. एक सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. असंता तु पुनः काये नैव चित्ते कदाचन. असंत प्रवृत्तीचे जे लोक आहेत ती काया संपली तरी न एव चित्त कदाचन. त्यांचं चित्त मात्र स्थिर होत नाही. काया स्थिर झाली, काया जर्जर झाली, काया पिकली, परंतु चित्त मात्र पिकलं नाही, चित्त मात्र स्थिर झालं नाही. ते चंचलच राहिलं, ते तरुणच राहिलं. अशी काही माणसं आहेत की ज्यांची काया पिकली नाही पण चित्त मात्र स्थिर झालेलं आहे. चित्तावरती सगळ्या गोष्टी आहेत. आणि संन्यास चित्तातून निर्माण होतो. चंचल चित्तातून निर्माण नाही होत, स्थिर चित्तातून निर्माण होतो. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो, हे प्रभू राया, अनेक प्रश्न विचारले, अनेक प्रश्न विचारले. आपणही विचारत असतो, भरपूर प्रश्न विचारतो. काही आपल्या कामाचे असतात, काही कामाचे नसतात. रिकामेही प्रश्न